Hello friends, last period we saw about Rutherford scattering experiment and Rutherford's nuclear atomic model. An established law of physics, an electrically charged body revolving in a circular orbit, its energy decreases. म्हणजे एक भौतिकशास्त्रातला असा एक प्रस्थापित नियम आहे. एस्टॅब्लिश्ड म्हणजे प्रस्थापित की वर्तुळाकार कक्षेमध्ये परिभ्रमण करणाऱ्या विद्युत प्रभारित वस्तूची ऊर्जा कमी कमी होत जाते असा भौतिकशास्त्रातला हा नियम. According to this law, the atom described in Rutherford's model turns out to be unstable. या नियमानुसार जर पाहिलं तर रुदरफोर्डनं मांडलेलं जे प्रारूप आहे ते प्रारूपातला अणू अस्थायी ठरतो. अनस्टेबल मीन्स अस्थायी. In reality, however, all atoms except radioactive atom are stable. पण प्रत्यक्ष पाहिलं तर फक्त किरणोत्सारी चे अणु जे आहेत ते सोडून इतर सर्व अणूंना स्थायी भाव असतो. ही जी त्रुटी आहे, दिस शॉर्टकमिंग मीन्स त्रुटी ऑफ रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल वॉज रिमूव्ड. ही त्रुटी काढून टाकली कुणी बाय द ॲटॉमिक मॉडेल पुट फोर्थ बाय नील्स बोहर इन द इयर 1930. मग रुदरफोर्डच्या मॉडेलमधल्या ज्या त्रुटी आहेत त्या दूर झाल्या कुणाच्या प्रारूपाने अनुप्रारूपाने तर नील्स बोहरने. हे अनुप्रारूप 1913 मध्ये मांडलेलं आहे. सो टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट बोहर स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल अँड ॲटॉमिक स्ट्रक्चर. So Niels Bohr in 1930, he was Danish scientist. Bohr explained the stability of atom by putting forth stable orbit atomic model. Niels Bohr हा एक डॅनिश सायंटिस्ट आहे होता आणि त्यांनी अनुप्रारूप मांडून अणूचा स्थायी भाव स्पष्ट केलेला आहे. तर त्या अनुप्रारूपातली काही महत्त्वाचे जे पॉस्ट्युलेट्स आहेत, आधार तत्व आहेत, दे आर ॲज फॉलोज. फर्स्ट वन इज द इलेक्ट्रॉन्स revolving around the atomic nucleus lie in the concentric circular orbit at a certain distance from the nucleus. Sorry. म्हणजे जे न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन्स फिरत असतात हे परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री म्हणजे केंद्रक एकच वर्तुळाकार कक्षेत फिरत असतात. सेकंड, एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इज अ कॉन्स्टंट while it is in a particular orbit. ठराविक कक्षेमध्ये जे विशिष्ट कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. And third one is when an electron jumps from an inner orbit to an outer orbit, it absorbs energy equal to the difference of its energy level. एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत किंवा आतील कक्षेतून बाहेर कक्षेत जेव्हा इलेक्ट्रॉन उडी मारतो तेव्हा तो त्या कक्षेच्या फरका इतकी ऊर्जा काय करतो, ॲब्सॉर्ब म्हणजे शोषण करतो. त्याच्या उलट when it jumps from outer orbit to inner orbit, आता बाहेरून तो आत जंप करतो तेव्हा it emits energy म्हणजे बाहेरून आत येताना ऊर्जा बाहेर टाकतो आणि आतून बाहेर जाताना ऊर्जा ॲब्सॉर्ब करतो. इज इक्वल टू डिफरन्स ऑफ इट्स एनर्जी लेवल. ही सुद्धा बाहेर टाकलेली ऊर्जा किती असते तर त्या कक्षेच्या फरका इतकीच असते. डू यू नो अबाउट वेन टेबल सॉल्ट म्हणजे आपण मीठ म्हणतो, आपल्या घरगुती वापरायचं मीठ. तर हे टेबल सॉल्ट चुकून मिठाचे काही कण जर आपल्या गॅसच्या प्रज्वलित गॅसच्या निळ्या ज्योतीमध्ये जर हे कण टाकले तर त्याच वेळेला अशी पिवळी ठिणगी दिसते. किंवा चुकून कढईच्या बाजूला जर मिठाचं पाणी लागलं असेल तर ती ब्ल्यू कलरची जी फ्लेम आहे गॅसची ती येलो कलरची आपल्याला दिसते.
If sodium metal put in water, it burns to give yellow light. जर आपण सोडियम धातूचा तुकडा पाण्यात टाकला तर तो पेटून पिवळी ज्योत दिसते. Also on road sodium vapor lamps gives yellow light. रस्त्याच्या कडेला जे दिवे असतात बघा सोडियम वेपर लॅम्पचे ते आपल्याला पिवळा प्रकाश देतात. फ्रॉम ऑल अबव एक्झाम्पल द इलेक्ट्रॉन ऑफ सोडियम ऍब्सॉर्ब्स एनर्जी. आता आपण पाहिलं की ऍब्सॉर्ब एनर्जी आणि एक्झिट किंवा मीन्स काय म्हणतो इमिट्स एनर्जी. मग ह्या जी उदाहरणं आहे त्याच्यावरून असं लक्षात येतं की sodium absorbs energy and goes to outermost cell and come back to inner cell by emitting energy. This difference of energy level of these two shells of sodium is fixed. This difference is similar to energy of yellow light. किती असतो तो yellow light इतका. Therefore in above example same specific yellow light is emitted. म्हणजे एकाच प्रकारची येलो लाईट का मिळते तर हा जो इमिट होणारा किंवा ऍब्सॉर्ब होणारा जो एनर्जी लेवलचा म्हणजे किती ऍब्सॉर्ब होते किंवा किती इमिट होते एनर्जी हे त्या लेवलच्या डिफरन्सवर असतं आणि त्यामुळे सर्व ठिकाणी हा सारखाच डिफरन्स असल्या कारणानं येलो लाईट ही फिक्स असते. बोहर स्टेबल ॲटॉमिक मॉडेल पहा. जे सेंट्रलला पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असतं रेड कलर प्लस साईन मध्ये दाखवले. त्याच्या सभोवतालचे जे पहिलं ऑर्बिट आहे त्याला फर्स्ट ऑर्बिट किंवा के शेल म्हणतात. अराउंड इट सेकंड म्हणजे नंबर क्रमाने 1 2 3 4 पहिल्या ऑर्बिटला के शेल त्याच्यानंतर त्याला एल शेल म्हणतात. थर्ड वनला एम शेल अँड फोर्थ वनला एन शेल असं म्हणतात. सम मोर ॲटॉमिक ऑर्बिट मॉडेल्स वेअर पुट फोर्थ आफ्टर बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. Atomic structure was studied at depth with the advent of a new branch of science called quantum mechanics. With all above, those some well accepted fundamental principle of atomic structure are as follows. आता पहा या बोरच्या अणुप्रारूपानंतर अजूनही काही प्रारूप मांडली गेली आणि त्यानंतर अस्तित्वात आलेले जे क्वांटम मेकॅनिक्स आहे त्याला पुंज यांत्रिकी म्हणतात. या नवीन विज्ञान शाखेमध्ये अणु संरचनेचा सखोल अभ्यास करण्यात आला आणि या सगळ्यांमधून अणुच्या संरचनेविषयी काही मूलभूत माहिती पुढे आलेली आहे. तर मीन्स ॲटॉमिक स्ट्रक्चर विषयी ती आपण पुढच्या स्लाइडमध्ये. ॲटॉमिक स्ट्रक्चर. An atom is formed from the nucleus and the extranuclear part. These contain 3 types of subatomic particles. Atom कशाचा बनलेला आहे तर न्यूक्लियस अँड एक्स्ट्रान्यूक्लियर पार्ट और पार्ट ऑफ ॲटम्स आर न्यूक्लियस अँड एक्स्ट्रान्यूक्लियर पार्ट. म्हणजे अणुचं केंद्र आणि अणुकेंद्रकाचा बाह्य भाग या दोघांचा मिळून अणु बनलेला आहे. आणि these contain 3 types of subatomic particles. किती प्रकारचे सबॲटॉमिक पार्टिकल असतात तर 3 प्रकारचे अणुकण अणुमध्ये समाविष्ट असतात. फर्स्ट वी सी अबाउट न्यूक्लियस. द ॲटॉमिक न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज. आत्ताच आपण पाहिलं सेंटरला असते आणि त्याच्यावर प्रभार कोणता असतो पॉझिटिव्ह. ॲज why nucleus has a positive charge or whole concentrated mass is concentrated at its nucleus. Positively charged protons पुढे येणार आहे are present in the nucleus and along with proton neutrons are there and neutrons are chargeless. Hence positive charge is present on nucleus. The atomic nucleus is positively charged at the almost entire mass of the atom is concentrated in the nucleus. The nucleus contains 2 types of subatomic particles. 2 प्रकारचे subatomic particles असतात. Togetherly called as the nucleons. आता nucleons म्हणजे काय? Proton and neutron are the 2 types of nucleons. 2 types of nucleons कोणते? Proton and neutrons. म्हणजे राईट शॉर्ट नोट ऑन न्यूक्लियस येईल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय आलं पाहिजे सांगता. द ॲटॉमिक न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज. ऑलमोस्ट एंटायर मास इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट द इन द न्यूक्लियस
The nucleus contains two types of subatomic particles. Togetherly they called as a nucleon. Protons and neutrons are two types of nucleons. Now about proton. Proton is denoted by P. It is also positively charged subatomic particle and present in the atomic nucleus. The positive charge on the nucleus is due to the proton. आता मी सांगितलं तुम्हाला की पॉझिटिव्ह चार्ज जो न्यूक्लियसला आहे, केंद्रकाला आहे, तो कोणामुळे आहे? प्रोटॉनमुळे. And a proton is represented by symbol small p. Each proton carries a positive charge. किती असतो तो? Of 1 plus e. 1 e equal to 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. आपण कूलम हे विद्युत प्रभाराचं पोटेन्शियल डिफरन्स विद्युत प्रभाराचं एकक पाहिलेलं आहे कूलम करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये. when charge on proton is 1 electron and 1 electron equal to 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. When total positive charge on the nucleus is expressed in the unit E, its magnitude is equal to the number of proton in the nucleus. म्हणजे जेवढे न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आहेत तेवढा त्याचा पॉझिटिव्ह चार्ज. The number of proton in the nucleus of an atom is the atomic number. बघा डेफिनेशन पण आली इथं. What is the atomic number? The number of proton in the nucleus of an atom is called atomic number and it is denoted by Z. Mass of one proton is approximately equal to 1 unit or it is also called as 1 Dalton. एका प्रोटॉनचं मास किती आहे? 1 युनिट. तुम्हाला प्रोटॉन इलेक्ट्रॉन, प्रोटॉन न्यूट्रॉन असा डिफरन्स विचारतात त्यामुळं, किंवा राईट शॉर्ट नोट ऑन प्रोटॉन. तर हे सगळं आलं पाहिजे. 1 डाल्टन किंवा 1 U इक्वल टू 1.66 into 10 raised to minus 27 kg. The mass of one hydrogen atom is also approximately equal to 1 Dalton. Mass of one hydrogen पण किती आहे? 1 Dalton इतके. Second part, subatomic particle which is present in nucleus is a neutron. Neutron is denoted by small n and it is electrically neutral. Neutron वर कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो. The number of neutron in the nucleus is denoted by symbol capital N. न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन किती आहेत हे कॅपिटल एन ने डिनोट केलं जातं. ॲटॉमिक न्यूक्लियाय ऑफ ऑल एलिमेंट एक्सेप्ट हायड्रोजन विथ ॲटॉमिक मास 1 U कंटेन्स न्यूट्रॉन्स. सर्व ॲटॉमिक न्यूक्लियाय मध्ये न्यूट्रॉन्स असतात, फक्त हायड्रोजन मध्ये नसतं. ते फिल इन द ब्लँक्सला विचारतात. ॲटॉमिक न्यूक्लियाय ऑफ ऑल द एलिमेंट्स एक्सेप्ट डॅश with atomic mass 1 U contain neutrons. The mass of neutron is approximately equal to 1 unit, that is 1 Dalton, which is almost equal to that of proton. म्हणजे प्रोटॉनचं जेवढं मास आहे तेवढंच न्यूट्रॉनचं पण मास आहे. तर हे न्यूक्लियॉन विषयी माहिती व्यवस्थित तुम्ही लर्न करायची. न्यूक्लियस, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. नाव अबाउट एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट विषयी. एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट म्हणजे केंद्रकाबाहेरचा भाग. द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर इन्क्लूड्स इलेक्ट्रॉन revolving around the nucleus and empty space in between the nucleus and the electron. केंद्रकाच्या बाहेरचा भाग याच्यामध्ये कशाचा समावेश होतो? तर केंद्रकाबाहेरच्या भागात परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन आणि केंद्रक आणि इलेक्ट्रॉन या दरम्यान असलेली जी पोकळी याचा समावेश एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये होतो. इलेक्ट्रॉन्स आर डिनोटेड बाय ई, स्मॉल ई, अँड चार्ज इज निगेटिव्ह, सो स्मॉल ई मायनस असं लिहिलेलं आहे. Electron is a negatively charged particle, subatomic particle, and it is denoted by symbol E. Each electron carries 1 unit of negative charge. प्रत्येक इलेक्ट्रॉनवर किती युनिट निगेटिव्ह चार्ज आहे? 1 युनिट. Mass of an electron is 1800 times less than that of hydrogen. बघा, इलेक्ट्रॉनचं मास 1800 पटीनं हायड्रोजनच्या मासपेक्षा कमी आहे.
Therefore the mass of an electron can be treated as a negligible. त्यामुळं इलेक्ट्रॉनचं मास नगण्य आहे असं समजलं जातं, म्हणजे नगण्य मानलं जातं. Electron in the extranuclear part revolve in the discrete orbit around the nucleus. अणुकेंद्रकाच्या बाहेरच्या भागात इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या वेगवेगळ्या ज्या कक्षा आहेत, डिस्क्रीट ऑर्बिट्स आहेत, त्याच्यामध्ये परिभ्रमण करत असतात. द ऑर्बिट बिईंग 3 डायमेन्शनल इन नेचर. हे ऑर्बिट कसं असतं, त्यांची रचना त्रिमित आहे, त्यामुळं त्याला पदाऐवजी कवच, शेल असं पण शब्द वापरतात. 3 डायमेन्शनल इन नेचर, अ टर्म शेल इज युज्ड इन्स्टेड ऑफ द टर्म ऑर्बिट. 3 डायमेन्शनल असल्यामुळं शेल हा शब्द सुद्धा वापरला जातो कक्षा ऑर्बिटच्या. द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज डिटरमाइंड बाय द शेल इन विच इट इज प्रेझेंट. कुठल्या कक्षेमध्ये आहे तो इलेक्ट्रॉन त्याच्यावरून त्याची एनर्जी लेवल ठरवली जाते. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रान्युक्लियर पार्ट इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस. आणि मगाशीच आपण पाहिलं, नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस मीन्स ॲटॉमिक नंबर, मीन्स number of proton and number of electron are same. The number of electron in the extranuclear part is equal to the number of proton in the nucleus. Therefore electrical charge are balanced. म्हणजे बघा, जेवढा निगेटिव्ह चार्ज आहे, समजा सोडियम घेतलं, सोडियम मध्ये 11 इलेक्ट्रॉन असतील तर 11 प्रोटॉन, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज समान होते. म्हणून इलेक्ट्रिकल चार्जेस आर बॅलन्स्ड अँड देअरफॉर ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. Now in next slide there are questions which are given in textbook also. Assignment म्हणून हे क्वेश्चन दिलेले आहेत. Try to write its answer. All questions are very easy. There are 4 questions. Listen video carefully and read textbook and then write answers of these questions. Thank you.